समोरासमोर आदाम आणि हवा. देव म्हणत असेल आज काय खाल्लं, ते म्हणत असतील आंबे खाल्लेत, फणस खाल्ला, जांभूळ खाल्लं आणि काय, कारण बाकीचं काय नव्हतंच त्याला, फास्ट फूड नाही काय नाही. गप्पा मारायचे. आदाम तुला कुठला प्राणी आवडतो, तो मला हरण आवडत आहे, मला चांगलं त्याच्यामध्ये पळण्याची ताकद आहे, दिसायला चांगला आहे. देव आणि ते गप्पा मारत होते. परमेश्वराची इच्छा होती ह्या मानवाला जे घडवलं आहे त्यांनी नेहमी माझ्या निर्मिती केलेली जी गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मला स्तुती आणि आराधना द्यावी, ही त्याची इच्छा होती. त्यासाठी निर्माण केलं. देवाची इच्छा होती आदामन हवेनं म्हणावं, परमेश्वर देव पिता हा जो पोपट मिठू मिठू बोलतो त्याप्रमाणे मला सुंदर आवाजामध्ये तुझी स्तुती आणि आराधना करायची आहे. हा जो मोर चांगला नाचतो त्याप्रमाणे मला नाचून तुला गीत गायचं आहे, असं देवाला वाटत असावं. परंतु मध्ये सैतान आला. हा सैतान येऊन त्याने परमेश्वर देव बाप आणि आदाम आणि हवा म्हणजे मनुष्य यांच्यामध्ये दरी निर्माण केली, यांच्यामध्ये दुफळी निर्माण केली. दुसऱ्या दिवशी देव जेव्हा आला एदेन बागेमध्ये, देव म्हणाला आदामा कुठे आहेस. देवाला माहित होता आदाम कुठे आहे ते, तरी पण देव म्हणाला तू कुठे आहेस. त्यावेळेस आदाम म्हणाला परमेश्वर देव पित्या आम्ही नग्न आहोत. यांच्या योजना अशा झाल्या की आम्ही नग्न आहोत, त्यासाठी अंजिराची काही पानं त्यांनी घेतली, त्याला काय काड्या मोडून ते शिवल्या, जसं आपण जुन्या वेळा पत्रावळी खात होतो, पत्रावळीमध्ये खात होतो, आता प्लास्टिकच्या पत्रावळी आल्या, त्याप्रमाणे ती शिवली आणि आपल्या कमरला गुंडाळली. परमेश्वर देवा उत्पत्ती 3:24 मध्ये त्यानं काय केलं, एक प्राणी मारला, त्या प्राण्याचं रक्त सांडलं, त्याचं चमडं काढलं आणि त्या चमड्याची चर्मवस्त्रे यांना नेसवली. आदाम आणि हवा जे मनुष्य आहेत त्यांची योजना अशी होती की आमच्या शरीराचं रक्षण व्हावं, आमच्या लज्जेचं रक्षण व्हावं. पण देव मात्र इच्छा व्यक्त करत होता केवळ लज्जेचं रक्षण करण्याचं नाही, तर तुमच्या आत्म्याचंही रक्षण झालं पाहिजे. आमेन. पहिलं रक्त परमेश्वर बापाने तिथं सांडलं आणि त्यांना चर्मवस्त्रे नेसवली आणि मग त्या रक्ताच्या सांडण्याची प्रक्रिया प्रभू ख्रिस्ताच्या वधस्तंभाने पूर्ण केली. ज्या येशूला वधस्तंभावरती खेळण्यासाठी न्याय करत होते, सर्व लोक म्हणाले याला वधस्तंभावरती खेळा, आमच्यासाठी बरब्बाला सोडा. पिलात म्हणाला अरे बरब्बा काय करतो बघा, चोरी डकैत मारामारी खून व्यभिचार, त्याला सोडा म्हणतात. लोक म्हणाले त्याला सोडा, पण येशूला मात्र वधस्तंभावरती खेळा, कारण त्याचं रक्त आमच्यावरती आणि आमच्या मुलाबाळांच्यावरती आमच्या संततीवरती पडू देईल. माणसाची योजना ही लज्जेचं रक्षण करण्याची होती, पण देवाची योजना त्याच्या लज्जेच्या बरोबर त्याच्या आत्म्याचं रक्षण व्हावं आणि तो पुन्हा सार्वकालिक जीवनामध्ये यावा ही होती. आमेन. दुसरी जी मी एक गोष्ट सांगत आहे ती अशी की निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय वचन 10, 11 आणि 12. इस्रायल लोक जे योसेफाच्या द्वारा मिस्र देशामध्ये आले तर ते 70 लोक होते. योसेफाच्या द्वारा आलेले 70 लोक मिस्र देशामध्ये. 450 वर्ष ते मिस्र देशामध्ये मिस्री लोकांची गुलामी करीत राहिले. परमेश्वर त्यांना वाढवित होता का देवाला हे 70 लोकांचं एक बळकट मजबूत राष्ट्र तयार करायचं होतं. 7.5 लाख इस्रायल लोकांचं ते राष्ट्र तयार झालं आणि तयार झाल्यानंतर मग परमेश्वर देवाने मोशेच्या द्वारा त्यांना बाहेर काढलं. पण वचन 10, 11 आणि 12 कोणतरी वाचा. निर्गम 14, 10, 11 आणि 12. बस. आमेन. आमेन. इस्रायल लोक मिस्रातून बाहेर पडले, तांबड्या समुद्रापर्यंत आले. ते येत आहेत तोपर्यंत पाठीमागून त्यांना आवाज येताना दिसला, धूळ दिसली, आवाज ऐकायला मिळाला. त्यांनी मागे वळून टेहळणी करून बघितली काय आहे. त्यांना दिसलं फारो आणि त्याचं सगळं सैन्य आम्हाला मारायला येत आहे. ते मोशेच्या विरुद्ध
कुरकुर करायला लागले. जो पहिला माझा मुद्दा होता तो लज्जा रक्षणाबरोबर आत्म्याचं रक्षण, आणि दुसरा जो माझा मुद्दा आहे तो दैहिक मरणाच्या भीतीच्या शिवाय आध्यात्मिक मरणाची भीती आम्हाला असावी. आमेन. हे जे इस्रायल लोक आहेत ते म्हणाले तिथं काय कब्रस्तान नव्हतं का मिस्र देशामध्ये, तिथंच आम्ही मेलो असतो बरं झालं असतं. हे समुद्राच्या किनारी कशाला आणलंस? त्यास मोशे म्हणाला, निर्गम 14:13-14 वचनामध्ये, निर्गम 13:14 वचन, मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमच्यासाठी काय तारण करतो ते पहा. ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या दृष्टीस पडणार नाहीत. देवाच्या सद्गुणानो, तिथे समुद्राच्या किनाऱ्याला हे लोक मरणाची चर्चा करत होते, मरणाच्यासाठी भीत होते. त्यांच्या योजना, त्यांच्या कल्पना कबरेत कसं बसायचं आहे याच्याविषयी होत्या. पण तो मोशेच्या द्वारा देव म्हणाला, या कबरेत मी तुम्हाला ठेवणार नाही, तुमच्या पाठीमागे असणारा शत्रू पुन्हा तुमच्या दृष्टीस पडणार नाही. आमेन. आजार असो, रोग असो, कष्ट असो, त्रास असो, कर्ज असो, आणि काय गोष्टी असो, समस्या असो, अडचणी असो, देव म्हणतो पुन्हा त्या तुमच्या नजरेस येणार नाही, त्या पुन्हा तुमच्या समोर येणार नाही. त्या थोडक्याला तुम्ही घाबरू नका, कारण मी आता तुम्हाला पार घेऊन जाणारा देव आहे. देवाच्या सद्गुणानं हे जे मिस्री लोक आहेत ते त्या समुद्रामधून या लागले. इस्रायल पुढं, मिस्राचे लोक समुद्राच्या मध्ये येत आहेत. आणि काय घडलं? 14:24-25. आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्रांशी लढत आहे. आमेन. इस्रायल लोक समुद्राच्या मध्ये आहेत, पाठीमागून मिस्राचं सैन्य फारो स्वतः तिथे आहे. त्यावेळेस इस्रायलचं सगळं मिस्राचं सगळं सैन्य म्हणालं, आपण यांच्यापासून पळून जाऊ. पळणार कुठे? उजवीकडे समुद्र आहे, डावीकडे समुद्र आहे, पुढे जावं तर इस्रायलचं सैन्य आहे, आणि पाठीमागे जायचं म्हटलं तर रस्ता नाही. आमेन. देवाच्या सद्गुणानं ते म्हणाले, यांचा देव यांच्या बाजूने लढाई करत आहे. आमचा देव परमेश्वर आम्हाला याच स्थितीमध्ये राखत नाही, आम्हाला या स्थितीमधून उंचावतो, उंच करतो. आमेन. आणि म्हणून आम्ही जगाच्या असणाऱ्या काळजी, चिंता, रिखरिख या शब्दात अडकणारे नाही, देहाच्या मरणामध्ये आम्ही अडकणार नाही, तर आध्यात्मिक आमचं जे जीवन आहे ते सार्वकालिक जीवनासाठी आम्ही जिवंत राहण्यासाठी ज्या देवाने आम्हाला शाश्वती दिली आहे त्यामध्ये टिकणारे आहोत. आमेन. माझा तिसरा मुद्दा आहे, वाचा आपण तिसरा मुद्दा, योहान शुभवर्तमान 6:27. योहान 6:27. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. तो मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी अन्न देत आहे, त्याच्यासाठी श्रम करा. आमेन. हे जे वचन आहे 6व्या अध्यायाचं 27 वचन, त्यामध्ये काय घडलेलं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरी आणि 2 माशामधून 5,000 लोकांना जेवण दिलं. लोक जेवले, तृप्त झाले, 12 टोपल्या शिल्लक राहिल्या आपल्याला माहिती आहे. आणि रात्री प्रभू येशू ख्रिस्त शिष्याला म्हणाला की तुम्ही पलीकडे जा. ते गेले. येशू ख्रिस्त एका छोट्या बोटीमधून दुसरीकडे गेला. सकाळी लवकर लोक उठले आणि त्या समुद्राच्या किनाऱ्याला शोधायला लागले, येशू कुठं आहे, येशू कुठं आहे. छोटी बोट करून तिकडं शिष्य जिकडे गेले तिकडे बघितलं, तिथे येशू नाही. पुन्हा त्याने दुसरी दिशा पकडली आणि येशू तिथं होता. येशूला लोक म्हणाले, प्रभूजी आम्ही तुम्हाला किती शोधत आहोत, किती शोधत आहोत. येशू म्हणाला, तुम्ही मला शोधत नाही, काल फुकटची भाकरी खाल्ली आहे. प्रेज द लॉर्ड. फुकटचं अन्न खाल्लं आहे, तुम्हाला अन्न पाहिजे, भाकरी पाहिजे, म्हणून माझ्याकडे आला आहात. देवाच्या सद्गुणानं नाशवंत अन्नासाठी आमचे कष्ट नको आहेत, तर सार्वकालिक जीवनाच्यासाठी आमचे कष्ट आवश्यक आहेत.
ते देव बापा मला पुरवितो. आमेन. हालेलुया. आमचे विचार अन्नासाठी आहेत, आमचे विचार जेवणासाठी आहेत, नाही का? सकाळी लवकर आम्ही उठतो जेवणामध्ये, दुपारी आम्ही जेवणामध्ये, रात्री आम्ही जेवणामध्ये, उद्याचं पुन्हा जेवणामध्ये, जेवणाच्या प्रकारामध्ये गव्हाची सारखी चपाती न करता थोडी सोजी करावी, शिरा करून खावा. सोजी शिरा न करता सोजीची पोळी करावी. विचार सगळे ते आहेत, कल्पना सगळ्या त्या आहेत, योजना त्या आहेत. मटण हिरवं, मटण कच्च, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, जेवणात आणि जेवणात. आमेन. हालेलुया. येशू ते म्हणाला हे नाशवंत आहे. रोज तुम्ही जे कष्ट करतात अन्नाच्या साठी हे नाशवंत आहे. जे जेवण आम्ही खातो ते नाशवंत आहे. पण येशू म्हणाला जो मला खातो तो सार्वकालिक जीवनासाठी जगतो. आणि म्हणून नाशवंत अन्नासाठी आम्ही जगणार नाही, तर जो सार्वकालिक जीवन आहे त्याच्यासाठी आम्ही जगूयात. 6:58 वाचा. 6:58. योहान 6:58. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते तुमच्या मेले. पूर्वजांनी भाकर हे खाल्ली, तसे मान्ना नाही. खाल्ला, ही भाकर तरी जो ते मेले. खातो तो सर्व काळ हे जगेल. असे नाही. देवाच्या सद्गुणात इस्रायल लोकांनी मिस्रातून बाहेर पडल्यानंतर कनान देशामध्ये जाईपर्यंत म्हणजे 40 वर्ष रोज तो स्वर्गातून उतरलेला मान्ना खाला. अतिशय स्वादिष्ट, अतिशय चांगला. तरी पण ते मेले. येशू म्हणाला तुमच्या पूर्वजांनी जगातली भाकर काय वरतून पडलेली भाकर जी आहे तीही खाल्ली, पण त्याची बळी गेली. पण मी जी भाकर देत आहे ती मी भाकर जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्ही सार्वकालिक जिवंत राहाल. आमेन. हालेलुया. आमच्या योजना जगाच्या भाकरीसाठी नाहीत, आमच्या योजना रोजच्या प्रपंचासाठी नाहीत, आमचं जगणं इथल्या जगण्यासाठी नाही, तर आमच्या योजना तिथे राहून येशूच्या संगती सार्वकालिक जीवन जगण्यासाठी असावेत. म्हणून परमेश्वर जेव्हा म्हणाला तुमच्या योजना माझ्या नाहीत, तुमच्या कल्पना माझ्या नाहीत, तर त्या माझ्या कल्पना तुमच्यापेक्षा अतिशय उंच आहेत. देवाच्या सद्गुणानं 55 अध्याय वचन 11 आम्हाला सांगत आहे. यशाया 55:11 आम्हाला सांगत आहे. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यकर्ता मी ते पाठविले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. आमेन. जसा पाऊस पडतो, बर्फ पडतं, पाऊस पडल्यानंतर जनावरांना चारा, पक्ष्यांना चारा आणि माणसांना भाकर दिल्याशिवाय पाऊस थांबत नाही. आमेन. पावसाचा तो गुणधर्म आहे, जमिनीवरती पडावेत, जमिनीतून अन्न उगवावेत आणि माणसं जगावी. ती केल्याशिवाय पाऊस पुन्हा पाठीमागे येत नाही. देवाच्या सद्गुणानं नक्कीच आम्ही सगळेजण भूगोल शिकलेले आहोत. जे वरतून पडणारं पाणी आहे ते जमिनीवरती पडतं, इथं पुन्हा ऊन पडतं, त्याची वाफ होते, वरती जाते, पुन्हा वाफ जे आहे त्या वाफेला थंड हवा लागते, पुन्हा पाऊस पडतो. हे चक्र आहे. परमेश्वर देवपित्याने सर्वप्रथम पाण्याचे 2 भाग केले. एक समुद्र इथे राहिला आणि एक समुद्र वरती आकाशामध्ये राहिला. किती पाणी आकाशामध्ये आहे? एवढं पाणी 2005 सालचं पाणी, 19 सालचं पाणी आम्हाला आठवणीत आहे. गटरी बांधून आम्ही गाव सोडून निघून गेलो पुरामध्ये. एवढं पाणी वरती आहे. परमेश्वर म्हणाला मी देत असलेला पाऊस हा पुन्हा माझ्याकडे येतो, तो विफल होऊन येत नाही, तो फलदायी बनतो. ज्या मनुष्याला मी घडीला आहे त्या मनुष्याने माझ्याकडे येत असताना असंच वाया यायचं नाही, तर त्याने देवाचं काम, माझं काम करून प्रफुल्लित होऊन पाठीमागे यावेत अशी देवाची इच्छा आहे. आमेन. देवाच्या सद्गुणानं जो देव आमच्याकडे अपेक्षा करतो ती ही की आम्ही नेहमी त्याच्या कार्यामध्ये असावे. वचन 12 आम्हाला सांगत आहे. यशाया 55:12. आमेन. वचन असं सांगत आहे. परमेश्वर म्हणताय जसं पाऊस पडतो पृथ्वी आल्हाददायक बनते, प्राणी पक्षी आनंदित बनतात, मनुष्य सुद्धा आनंदित होतो शेती चांगली पिकल्यानंतर, तसं हे होईल. आणि तुम्ही जेव्हा तसं काम कराल माझ्या शब्दास अनुसरून, त्यावेळेस तुम्ही सुद्धा आनंदाने निर्भीत जाल. आमेन. आनंदाने निर्भीत जाल.
मिरवीचा आणि हा जो शब्द आहे, तर लग्न समारंभामध्ये किंवा काही कार्यक्रमामध्ये जर भरपूर दागिने अंगावरती असतील, चांगली कपडे अंगावरती असतील, तर तो मनुष्य स्वतःला मिरवतो. आमेन. तो स्वतःला मिरवतो. देव सांगत आहे की तुम्ही काम कराल त्यावेळेस ही सगळी सृष्टी तुमच्या नावाने आनंद करेल. आमेन. हालेलुया. आणि म्हटलं तुम्ही येत असताना झाडे टाळ्या वाजवतील. देवाच्या सद्गुणानो, ही सृष्टी वाट पाहत आहे आमच्या कोथळीकरातल्या प्रत्येक लोकांची, मंडळी प्रत्येकाची. कधी एकदा हा काम करतो आणि त्याच्यासाठी मी टाळी वाजवतो. कधी एकदा हा काम करतो आणि मी डौलाने डोलतो की याने काम केलं आहे, हिने काम केलं आहे. आमेन. ज्या देवाने तुम्हाला मला मंडळीमध्ये जीवन ठेवलं आहे, 100 वर्ष आम्ही इथे राहिला आहोत, विश्वासामध्ये वाढला आहोत. आमचं हे कर्तव्य आहे. तो पाऊस जसा वाया जात नाही तसा मी वाया जाणार नाही. आमेन. हालेलुया. आनंदाने मिरवीत जाईल. लोक टाळ्या वाजवतील. मला ते छत्रपती उदयसिंह राजे भोसले आवडतात, सातारचे राजे. ते विजय झाला असं करतात, असं 2 कॉलर ते असं करतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या सद्गुणानो, आम्ही प्रभूचं काम करत असताना असं करावेत, काम केलं आहे. हालेलुया, हालेलुया. मान खाली घालून नाही, मान खाली घालून नाही, लपून चपून नाही. प्रेज द लॉर्ड. त्यातलं वचन पुढचं वाचा. 55. काटेरीच्या जागी सरू उगवेल आणि रिंगणीच्या जागी मेहंदी उगवेल. यावर परमेश्वराचे नाव होईल. ते सर्व काळचे चिन्ह होईल. ते कधीही नष्ट होणार नाही. आमेन. 2 गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधित आहे देवाच्या संतगणावर. परमेश्वर म्हणाला, ज्या वेळेस तुम्ही माझं काम करत राहाल, माझी सेवा चाकरी करत राहाल, शुभता प्रचार प्रसार कराल, त्यावेळेस काटेरीच्या जागी असे सरू उगवतील. आमेन. उपयोगाचं लाकूड तयार होईल. आनंदाचं लाकूड तयार होईल. कारण का तुम्ही ते काम केलं आहे. काट्याच्या जमिनीमध्ये तुम्ही जाऊन पेरणी केली, तिथे जाऊन तुम्ही भांगरणी केली, त्याची मशागत केली आणि अशीच झाडं उगवलीत. अनेकांच्या साठी ती लाभाची होतील. आमेन. आणि मग तो म्हणाला, रिंगणीच्या जागी मेहंदी. हॅलो. मेहंदी जी आहे, मेहंदी इकडच्या भागाला खूप आवडते, इकडे नाही आवडत. आवडते काय काय वेळा. आमेन. इकडच्या भागाला खूप आवडते. मेहंदी जी आम्ही हातावरती काढतो, याचा हातावरती त्याच्या पाठीमागे आणि इथून इकडे इथेपर्यंत. आमेन. माझ्याकडे लक्ष द्या. इथून इकडे इथेपर्यंत मेहंदी ही आमचं सौंदर्य खुलवते. प्रेज द लॉर्ड. मेहंदी आमचं सौंदर्य खुलवते. हे डिझाईन आम्हाला आल्हाददायक करते आणि पाहणाऱ्यालाही आल्हाददायक करते. देव असं वचन सांगत आहे, रिंगणीच्या जागी मेहंदी. आमेन. हालेलुया. जे दुःखी, कष्टी, आजारी, पाजारी, कष्टाळू, जे कर्जात बुडलेले आहेत, थकलेले आहेत, चिंताग्रस्त आहेत, त्यांच्यामध्ये जेव्हा तुम्ही काम कराल ते आनंदित होतील. आणि त्यांच्याकडे पाहून तुम्ही आनंदित व्हाल. आणि तुमच्याकडे पाहून तुमचा स्वर्गातील पिता आनंद करेल. हालेलुया, हालेलुया. मेहंदी लावण्यासाठी आमचे हात तयार पाहिजे. मेहंदी लावण्यासाठी आमचे हात तयार पाहिजेत. सरूची झाडं तयार करण्यासाठी आम्ही सदैव तयार पाहिजे. याद्वारे परमेश्वराचं नाव होईल आणि ते नाव कधी पुसलं जाणार नाही. आमेन. हालेलुया. यशाया 55 वचन 8-9 आम्हाला सांगत आहे. देव म्हणतो, माझ्या योजना तुमच्या योजना नाहीत आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. तुमच्यापेक्षा माझ्या योजना उंच आहे. हालेलुया. कुणीतरी वाचा इर्मया 29 वचन 11 आणि 12. इर्मया 29 11 आणि 12. इर्मया 29. परमेश्वर म्हणतो, हा 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 हा. आमेन. इर्मयाचं पुस्तक 29 वर्ष 11-12 मला खात्री देतं. परमेश्वर म्हणाला, माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी कल्पना आहेत. माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी योजना आहेत आणि त्या योजना अहिताच्या नाहीत, नष्ट करणाऱ्या नाहीत, तुम्हाला काळजी टाकणार नाहीत, तर माझ्या मनामध्ये तुमच्याविषयीच्या असणाऱ्या योजना ह्या तुमच्यासाठी आणि तुमच्या भावी पिढीसाठी आशीर्वादित करणाऱ्या आहेत. आमेन. हालेलुया. आणि म्हणून आम्ही आमच्या योजना, आमच्या कल्पना ज्या आमच्याच पायापुरत्या आहेत. आदामन हवेची कल्पना त्याच्या कमरेच्या पुरती होती. जे मिस्री लोकातून बाहेर पडले, आमच्या कनानी लोक,
इस्रायल लोक जेवणासाठी त्यांची कल्पना होती. परमेश्वर देव बाप आम्हाला उच्च गोष्टीकडे नेतो. आमेन, हालेलुया म्हणा. परमेश्वर देव बाप माझ्यासाठी चांगल्या योजना आखतो, चांगल्या योजना आखतो. मी त्याच्या चांगल्या योजनेत सहभागी होतो. आमच्या योजना आम्ही त्याच्यावर दिसू, आमच्या कल्पना त्याच्यावर दिसू. पण म्हणून प्रभू, जे तुझ्या इच्छेला आहे त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडव. आमेन. जस आम्ही हे करू तेव्हा देव आम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल. आपल्या जागेवरती आपण उभं राहू प्रार्थना करूयात.